गुड मॉर्निंग फ्रेंड्स. हे पहा, आज आपल्या इथे व्हाईट कलरचं फूल आलेलं होतं अपराजिताचं. कसं किती छान दिसतंय बघा. खूप छान वाटत होतं. एवढ्या दिवस निळी फुलं होती, आता पांढरं आलेलं. आणि आजचं वातावरण बघा इतकं सुंदर आणि छान होतं की विचारायलाच नको. खूप छान वाटत होतं. मस्त असं वातावरण होतं. आणि त्यातच आमच्या इथे एक आलेला पाहुणा बघू शकता तुम्ही. हे बघा किती चपळाईनं पळतोय, काय विचारायलाच नको. आणि गॅलरीच्या अगदी खाली येऊन बसलेला. मी तर घाबरलेच बघून. खूप भीती वाटत होती, कुठं येतोय की काय आतमध्ये असं वाटत होतं. आणि इकडं तिकडे पाहत होता. याच्यानंतर मी गेले थोडंसं बाहेर. हो, मी एका ठिकाणी गेलेले, ते म्हणजे आमराईला. पण आज गेलेले मी संध्याकाळी. मी तुम्हाला दिवसाईला तर आमराई दाखवलीच आहे, पण आज आपण रात्रीच्या वेळेची आमराई गार्डन बघायचं आहे. खूप सुंदर आणि छान वाटते रात्रीला सुद्धा. हे पहा, आपण इथं कृष्णा नाक्यावरून आज जातोय. इतकी म्हणजे रोषणाई वगैरे होती की खूप सुंदर वाटत होतं. लाईटिंग वगैरे बघून, लाईट बघून, गाड्यांच्या लाईटा असं एकदम तोंडावर पडत होत्या. आणि इथून पुढं बघा इतकं की एकही खांब नाही आहे तिथे रस्त्याला. इतका अंधार आहे की विचारायला नको. अगदी भीती वाटते. इतकं सुमसाम आहे रस्ता की खूप म्हणजे खूप भीती वाटते. बघू शकता तुम्ही. आणि आता थोडंफार इथं वस्ती आहे आणि एखादा खांब आहे रस्त्याला. बघू शकता एखादा असा. आणि जिथं जिथं हॉटेल आहेत तिथं फक्त रोषणाई आहे, बाकी एकदम काळोख आहे. पण संध्याकाळची आमराई बघण्यासारखी असते. हे पहा, हॉटेलच्या समोर लाईटिंग असते अशी वेगवेगळ्या प्रकारची. जिथं जिथं हॉटेल आहेत तिथं लाईटिंग. आणि हे बघा एकदा पोचलो. आणि हे बघा, ह्या माझ्या मैत्रिणी झुल्यावर झुला झुलत आहेत. संध्याकाळच्या वेळेला खूप छान वाटते. एक कार्यक्रम अटेंड करायचा होता म्हणून मी गेलेले. खूप छान आणि सुंदर वाटले आणि मन अगदी प्रसन्न झाले. अगदी मनसोक्त झुला पण झुलल्या माझ्या मैत्रिणी पण, आणि मी पण झुला झुलले. खूप छान वाटले. रात्रीचा फील अगदी वेगळाच येतो इथं, तुम्ही बघू शकता. खूप छान. आणि हे बघा, तुम्ही इथे बड्डे पार्टी वगैरे तुमच्या काहीही पार्ट्या असतील त्या करू शकता संध्याकाळच्या वेळेला. खूप छान आणि मस्त वाटते. मला तर खूप मज्जा आली. आणि लास्टला जेवलो आम्ही आणि परत आलो. आज इथेच थांबूया. टाटा, बाय बाय, सी यू.